नमस्कार. सारा क्रिएशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की गटारी अमावस्या कधी आहे, की श्रावण महिना कधीपासून सुरू होते. चला तर पाहूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. गटारी अमावस्या कधी आहे? आषाढी एकादशी गेल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते श्रावण मासाचे. श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आषाढ अमावस्या येते. यालाच गटारी आषाढी अमावस्या असे म्हणतात किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते. गटारी अमावस्या हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व देण्यात आलेले आहे. या सणाला मेजवानीचा, उत्सवाचा आणि एकत्रित मिळून साजरा करण्याचा दिवस म्हटला गेला आहे. या अमावस्येनंतर पुढील महिनाभर श्रावण मास सुरू होतो. या काळात अनेक जण मांसाहारी पदार्थ खाण्यास टाळतात. गटारी अमावस्या ही आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते. पारंपरिक मराठी महिन्यात अमावस्या हा शेवटचा दिवस मानला जातो. जाणून घेऊयात गटारी अमावस्येची तिथी, महत्त्व आणि पूजा पद्धती. आषाढी अमावस्या तिथी. गटारी अमावस्या ही आषाढ अमावस्येला साजरी केली जाते. या दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. यंदा ही तिथी 4 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी दिवे लावून श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी केली जाते. श्रावण महिना पवित्र असल्याचे दिव्यांची पूजा या दिवशी केली जाते. आषाढी अमावस्या 2024 अशुभ मुहूर्त. आषाढी अमावस्या 4 ऑगस्टला 2024 रोजी दुपारी 3:50 सुरू होईल, तर 4 ऑगस्ट 2024ला दुपारी 4:42 संपेल. तसेच या दिवशी रवी पुष्य योगाचाही योगायोग तयार होत आहे. या दिवशी लोक झाडांची, दिव्याची पूजा करतात. तसेच दान करून पितरांची पूजासुद्धा करतात. आषाढी अमावस्येचे महत्त्व. आषाढी अमावस्येला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते. तसेच या दिवशी श्रीकृष्णासह शिवाची पूजा केली जाते. आषाढ अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितरांची पूजा करण्याची परंपरा आहे. पितृतर्पण, पिंडदान आणि गायत्री पाठ यासारखे विविध विधी केले जातात. धन्यवाद. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.